संत तुकारामांचा जीवनविचार. लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. सुरुवातीचा अभंग आहे. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसी केशवा. चुकली या माये, बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांची अभंगवाणी लोकमानसात वर्षानुवर्ष नव्हे, शतकानुशतके इतकी खोलवर रुजली आहे की तिची चिकित्सा करणंसुद्धा कठीण व्हावं. तुकोबांच्या कोणत्याही अभंगात ते स्वतः आहेत. त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्या भावना आणि त्यांचं सुखदुःख या अभंगातून व्यक्त होतं. तुकोबांची अभंगवाणी ही त्यांची आत्मकहाणी आहे. एक सर्वसाधारण माणूस आपल्या उत्कट भावबळावर अध्यात्माच्या उच्चतम पातळीवर कसा जातो याचं दर्शन त्यांच्या अभंगातून घडतं. कन्या सासुऱ्यासी जाये हा त्यांचा एक आर्त अभंग आहे. तुकोबांची भक्ती त्यांच्या साऱ्या जीवनाला व्यापून उरलेली होती. परमेश्वरी साक्षात्कारासाठी ते रात्रंदिवस तळमळत राहिले आहेत. एका आर्त विवळ मनाचं खोल दुःख या अभंगातून प्रकट होतं. आता तुकोबा अशा अवस्थेला आलेले आहेत की विठ्ठलानं दर्शन दिल्याशिवाय त्यांना कधीच समाधान वाटणार नाही. भक्ताची एकमेव इच्छा ही असते की आपल्याला तो परमात्मा भेटावा. कलावंतांच्या बोटांचा स्पर्श व्हावा म्हणून ज्याप्रमाणे वीणेच्या तारा अंतर्बाह्य उत्सुक झालेल्या असतात, त्याप्रमाणे तुकोबांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब ईश्वर दर्शनासाठी व्याकुळ झाला आहे. ते विठ्ठलाची प्रार्थना करतात. हे विठ्ठला, केव्हा भेटणार आहेस? सासरी निघालेली कन्या पुन्हा पुन्हा आपल्या माहेराकडं व्याकुळ दृष्टीने पाहते. तीच व्याकुळता मला वाटत आहे. तुझ्या चिंतनानं माझं मन आणि जीवन भारून गेलं आहे. तुला डोळाभर पाहावं, तुला क्षेमालिंगन द्यावं, यासाठी मी उत्कंठित झालो आहे. चुकलेलं मूल आपल्या आईला शोधण्यासाठी सैरभैर होतं. आई भेटत नाही असं पाहून ते निराश होऊन रडू लागतं. आईशिवाय त्याला काहीच सुचत नाही, कारण आपली माय हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे हे त्याला समजलेलं असतं. त्यामुळे भांबावलेलं, धीर सुटलेलं ते मूल सगळीकडं हुरू हुरू पाहू लागतं. तशी माझी अवस्था झाली आहे. पाण्या वाचून तडफडणाऱ्या माशाप्रमाणेच मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे. माझी तळमळ विठ्ठला तुला दिसत नाही का? तुकोबांच्या या अभंगात त्यांच्या भक्तिमय अंतरंगाचं, त्यांच्या वेदनेचं जे तीव्र दर्शन घडतं ते या अभंगाचं खरं सामर्थ्य आहे. तुकोबांचे शब्द साधे आहेत, पण त्यामुळंच हे साधे शब्द सरळ जाऊन वाचकांच्या हृदयाला भिडतात, त्यांच्या मनाला दंश करतात. हृदयाला भिडणारे परिणामकारक शब्द म्हणजे साहित्य. काव्य म्हणजे शब्दांचा खेळ नव्हे. काव्यात कवीच्या भावना झंकारून उठल्या आहेत आणि त्या आपली सुखदुःख सहजपणाने सांगत आहेत असं वाटलं पाहिजे. संत तुकोबा हे एकाच वेळी स्वतःशी, विठ्ठलाशी आणि वाचकांशी मोकळेपणाने बोलतात. सासरी जाणारी कन्या, चुकलेलं मूल आणि पाण्याविना तडफडणारी मासोळी या तीन अर्थपूर्ण प्रतिमा आपल्या अभंगात त्यांनी सहज गुंफल्या. त्यामुळं तुकोबांचं मानसिक दुःख परिणामकारक रीतीने साकार होऊ शकलं. यापुढे जाऊन मी म्हणतो की हे दुःख एकट्या तुकोबांचं राहत नाही, ते तुमचं, माझं आणि सर्वांचं होऊन जातं. आपल्या मनाची तार तुकारामांच्या मनाशी जुळते. भक्तीचा हा अभंग काव्यदृष्ट्या नितांत सुंदर आहे. साध्या सुलभ शब्दातून आपली दुःख भावना समूर्त करू शकणारा हा अभंग तुकोबांच्या मनस्थितीवर स्वच्छ प्रकाश टाकणार आहे. ज्या विठ्ठलाचा ध्यास या भक्तानं घेतला आहे त्याची उराउरी भेट व्हावी, त्याची प्रत्यक्ष मूर्ती आपल्या नेत्रात साठवावी, साऱ्या गात्रांनी त्याला टिपून घ्यावं, यापर्यंत भक्ताला काही नको असतं. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मज भक्तीची आवडी, तुका म्हणे भेटी, पुरे एकची शेवटी. ते सावळ परब्रह्म भेटलं की जीवन कृतार्थ झालं. दुसरी कसलीच इच्छा नाही. तुकोबांची भावस्पंदनं समूर्त करणारा हा अभंग काव्यदृष्ट्याही रमणीय आहे. कन्या सासुऱ्यासी जाये आपल्या डोळ्यात अश्रू उभे करते.
अश्रूंनी भिजलेला हा अभंग मराठी काव्यात अभंग आहे, यात काय संशय. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. संत तुकाराम.